मित्रांनो, सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे फक्त माणसांचीच नाही तर वन्य प्राण्यांचे देखील बरेच व्हिडिओ शेअर केले जातात. जंगलातील शिकारीचे दृश्य पाहणे रंजक ठरत असतं, पण यावेळी कोणत्या शिकारीचा नाही तर एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. आपण प्राण्यांना समोरासमोर लढताना भिडताना पाहिलं असेल, परंतु आत्ताच्या व्हिडिओमध्ये मात्र एक वयोवृद्ध आजीच जंगलाचा राजा म्हणजे सिंहाशी लढताना दिसून येत आहे. ज्याला पाहताच लोक 4 हात लांब पळून जातात. अशा जंगलाच्या राजाला काठीने मारण्यासाठी आजीने धाव घेतली आणि मग जे घडलं ते फारच धक्कादायक होतं. नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, रस्त्यात एक ट्रक आणि काही लोक घाबरून रस्त्याच्या कडेला उभे असल्याचं पाहायला मिळते. खरं तर ते सिंहाच्या भीतीने घाबरून उभे असतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाडीत सिंह लपलेला असतोय. भीतीचं वातावरण पसरलेलं असतानाच या दृश्यात एक नवीन मनोरंजक असा ट्विस्ट येतो. काहीच वेळात एक आजी रागात काठी घेऊन सिंहाला मारायला जाते. ती निर्भयपणे काठीने सिंहाला मारण्याचा प्रयत्न करते. हे पाहून लोक देखील आश्चर्यचकित होतात. विशेष म्हणजे जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंह देखील आजीच्या हल्ल्याला घाबरतो आणि दुसऱ्या क्षणी झाडीत पळून जातो. रस्त्यावर उभे असलेले काही लोक हे दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कैद करतात आणि चकित होऊन जातात. हे दृश्य इतकं मजेदार आणि अविस्मरणीय आहे की सर्वांनाच हसू अनावर झालेले आहे. युजर्स मात्र या आजीच्या धाडसाचं मन भरून कौतुक करत आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्रामवरती मल्टीवर्स मॅट्रिक्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यातील एका युजर्सनं म्हटलंय, वा आजी वा, तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलंय, ही आजी खरीच जगदंबा आहे. म्हणूनच तिने तिच्या स्वराला ते समजावून सांगितलं आणि तोही सहमत झाला. जय भवानी. तर एका युजर्सनं म्हटलंय, आजीचं सिंह जातीमध्ये उठणं बसणं असेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा व्हिडिओ या जनरेटद्वारा असावा की नाही? नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.